गेलो होतो आम्ही पिक्चर बघायला. तर कधी कधी अचानक घडलेल्या गोष्टी खूप म्हणजे खूप भारी असतात. तर आमचा काही असा प्लॅन नव्हता की पिक्चर बघायला जाण्याचा, पण अचानकच प्लॅन झाला आणि आम्ही पिक्चर बघायला गेलो. तर गेल्यानंतर तिथे देऊळबंद 2 मूवी लागलेला. 21 तारखेला देऊळबंद 2 मूवी रिलीज झालाय, पण आम्ही 25-26 तारखेलाच मूवी बघायला गेलो होतो आणि खरंच पिक्चर खूप मस्त आहे. आणि आमिर टक्कीला गेलो होतो आम्ही आधी पिक्चर बघायला, पण तिथे 12चा शो काही लागलाच नाही. अचानक झालेला प्लॅन म्हणजे खूप भारी असतो. आमच्याकडे 2-3 तास होते. आम्ही गेलो होतो हॉस्पिटलला, पण 2-3 तास बसून काय करायचं म्हटलं की आहो म्हणाले की चल आपण पिक्चर बघायला जाऊया. मग तिथे गेल्यानंतर अमर टाकी तर बंद होती, म्हणून आम्ही परत सांगलीला गेलो आणि तिथे तिकीट वगैरे काढलं आणि मस्तपैकी पिक्चर बघायला गेलो. थोडा लेट झाला होता आम्हाला, 1 तास मूवीला लेट गेलो होतो आम्ही, पण नंतर पिक्चर पूर्ण बघितलं. इंटरव्हल झाल्यानंतर आम्ही पॉपकॉर्न आणि चिप्स वगैरे घेतले आणि मग परत आम्ही मूवी बघायला गेलो होतो. तर 21 तारखेला मूवी रिलीज झाला आहे, पण आम्ही 25-26 तारखेलाच मूवी बघायला गेलो होतो. पण रील अपलोड करायची, व्हिडिओ अपलोड करायचा माझ्या लक्षातच नाही आणि असंच गॅलरी स्क्रोल करताना हा व्हिडिओ दिसला. म्हटलं की चला आपण मूवी बघून आलोय आणि छान एक्सपिरियन्स सुद्धा आहे आपला. तर आपण छान वाटला मला पिक्चर, म्हणून मग मी हा व्हिडिओ अपलोड करते. तर खरंच खूप मस्त होता पिक्चर. शेतकऱ्यांच्यावर पिक्चर आहे आणि छान होता मूवी. तर खरंच खूप अचानक झालेल्या गोष्टी खरंच खूप भारी असतात. तर मी कधी स्वामी समर्थांचा पिक्चर असं थिएटरमध्ये जाऊन बघेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण आहो म्हणाले की चल जाऊया मूवी बघायला आणि योगायोगाने स्वामी समर्थांचाच पिक्चर लागला होता आणि खरंच खूप छान आहे पिक्चर. आणि आहोंना खरंच खूप थँक्यू, कारण स्वामी समर्थांचा पिक्चर मला बघायला घेऊन जाण्यासाठी आणि मला खरंच खूप भारी वाटलं. तर तुम्ही सुद्धा बघा हा मूवी आणि कसा वाटला मला नक्की सांगा.